स्वामी समर्थ. 28 फेब्रुवारी म्हणजे महिन्याच्या शेवटच्या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी. या संकष्टी चतुर्थीला आपल्याला काय करायचे आहे, काय सेवा करायच्या आहेत, सर्वप्रथम तुम्हाला सांगते. संकष्टी चतुर्थी दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे, लवकर स्नान करावे, पिवळे किंवा लाल वस्त्र धारण करावे. पिवळे किंवा लाल वस्त्र धारण केलेले गणपतीला दोन्ही रंग प्रिय आहे किंवा पिवळ्या लाल रंगाचा रुमाल तुमच्यासोबत ठेवा. मी तुम्हाला सांगणार आहे, ज्यांच्याकडे पैशाची कमतरता खूप कमी भासते, सगळ्यात पहिला उपाय गणपती मंदिरात जाऊन तुम्हाला 4 नारळ अर्पण करायचे आहे. यामुळे तुमच्या आयुष्यात यश, सुख, समृद्धी येते. 4 पाणीदार नारळ विकत आणून ते 4 नारळ गणपती बाप्पाचरणी अर्पण करा. मनापासून मनभावने गणपती बाप्पाला प्रार्थना करायची आहे. तुम्हाला गूळ, खोबरे, दुर्वा, लाल जास्वंद हे गणपती चरणी व्हायचं आहे. तुम्ही नैवेद्य म्हणून गणपतीला मोदक किंवा मोतीचूर लाडू देऊ शकता. दुसरा उपाय म्हणजे स्पर्धा परीक्षा, करिअर बाबतीत ज्यांना यश प्राप्ती हवा असेल त्यांनी या दिवशी गणपतीचे नामस्मरण करावे आणि लाल रंगाचा कलावा, ज्यांना आपण सुती धागा म्हणतो, ते घ्यावे. त्याला 7 गाठी बांधायच्या आहेत. गाठी बांधताना तुम्हाला मंत्र बोलायचा आहे. ही गाठ बांधली की पहिला मंत्र म्हणायचा आहे, जय गणेश काटो क्लेशा, जय गणेशा काटो क्लेशा. असा मंत्र तुम्हाला 7 वेळा 7 गाठी बांधताना म्हणायचं आहे. नंतर हा धागा गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊन तो धागा गणपती चरणी ठेवून नंतर तो धागा तुमच्या जवळ पाकिटमध्ये ठेवला तरी चालेल. ज्या मुली स्पर्धा परीक्षेत भाग घेणार आहे त्यांनी आपल्या पर्समध्ये हा धागा ठेवावा. यामुळे तुम्हाला स्पर्धा परीक्षा, नोकरी, करिअर, प्रमोशन यामध्ये तुम्हाला यश प्राप्ती मिळेल. घरामध्ये मुले विसरतात, म्हणजे स्मरणशक्ती काही मुलांना कमी असते, अभ्यास करत नाहीत किंवा अभ्यास केलेला लक्षात राहत नाही. अशा वेळेस काय करावं, यासाठी अथर्वशीर्ष गणपतीच्या समोर सगळ्यात आवडीची महत्त्वाची सेवा आहे. गणपतीला अथर्वशीर्ष रोज म्हणायला सुरुवात करा. अथर्वशीर्ष रोज यूट्यूबवर ऐकायला लावून घ्यावे किंवा संकष्टी चतुर्थीपासून दररोज घरात मुलांना अथर्वशीर्ष ऐकायला सांगणे किंवा तुम्ही घरात लावले तरी खूप अत्यंत महत्त्वाचे आहे. मुलांमध्ये असे तुम्हाला वाटते की आध्यात्मिक कसं बनवावं, तर ते आईवडिलांवर डिपेंड असतं. त्यामुळे तुम्ही आईवडिलांनी त्यांना गणपतीचं महत्त्व पटवून द्यावे. मुलांनी रोज अथर्वशीर्ष म्हटलं तर केलेला अभ्यास लक्षात राहतो, बुद्धी तल्लख राहते आणि त्यांना यश मिळत जातं. आता कौटुंबिक समस्या कधीही न संपणारा, म्हणजे एक समस्या झाली की दुसरी समस्या येतच राहते. तर अशा वेळी न काही चुकता घरामध्ये आईवडील असतील किंवा तुमच्या घरामध्ये मोठे म्हणजे सासू सासरे असतील किंवा आपण ज्यांना मोठे मानतो, भाऊजे असे असतील, तर त्यांना दररोज सकाळी अंघोळ झाल्यावर नमस्कार करावा. संकष्टी चतुर्थीपासून सुरुवात करावी. दररोज त्यांच्याकडून आशीर्वाद मिळवून घ्यावा. आशीर्वाद हा कधीच वाया जात नाही. त्याचबरोबर रोज ज्यांना राग येतो, खूप राग येतो, अशाने गणपती बाप्पाला रोज लाल फूल अर्पण करावे आणि माझा राग कमी यावा किंवा होऊ दे असे गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करावी. पुढचा उपाय ज्यांना नाते मैत्री मजबूत पक्की टिकवायची आहे त्यांनी गोमती चक्र, हिरव्या धातूची वस्तू एखादी गणपती मंदिरात जाऊन व्हायची आहे. गणपती बाप्पाजवळ बोलायचे आहे, माझा मित्र किंवा माझी मैत्रीण किंवा माझे नातेसंबंध हे मजबूत होऊ दे. ज्यांना व्यवसाय वाढवायचा आहे त्यांनी संकष्टी चतुर्थीपासून बुध मंत्र म्हणायला सुरुवात करायची आहे. ओम ब्रा ब्रीम स्व हा, ओम ब्रा ब्रीम स्व हा, बुद्धाय नमः. हा व्यवसायासाठी मंत्र आहे. दररोज म्हणा, 11 वेळा म्हणा, 108 वेळा, 51 वेळा, 21 वेळा म्हणा. सिंदूर, गूळ, खोबरे गणपती बाप्पाला खूप आवडते. हे गणपतीला अर्पण करा. कंटाळा येत असेल, काम करावेसे वाटत नसतील तर गणपती बाप्पाजवळ जास्वंदीचं लाल फूल वाहून श्री गणेशाय नमः मंत्राचा जप करा. 108 वेळा, 51 वेळा, 21 वेळा, 11 वेळा जप करा.
आपोआप तुम्हाला कंटाळा दूर होईल. मातीच्या भांड्यामध्ये हिरवे मूग घालून तुम्ही गणपती बाप्पाचरणी अर्पण केले तर तुमचे सौभाग्य वाढते, सुखी समृद्धी, पैसा येऊ लागतो. कापूर गणपती मंदिरात जाऊन 5 कापूरच्या वड्या जाळायच्या आहेत आणि मंत्र ओम गणगणपते नमो नमः, ओम गणगणपते नमो नमः हा मंत्र तुम्हाला 21, 11, 51, 108, 51 वेळा गणपती मंदिरात बसून मंत्र बोलायचा आहे. तुम्हाला कामात येणाऱ्या अडचणी दूर होतील. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचा हा उपाय आहे. तुम्हाला सकाळी गणपतीला अभिषेक घालायचा आहे आणि तुम्हाला एक संकल्प म्हणायचा आहे. तुमची जी इच्छा असेल ती गणपती बाप्पाजवळ मांडायची आहे. नंतर तुम्हाला गणपती स्तोत्र म्हणायचं आहे, गणपती चालीसा म्हणायचं आहे. आठवणीने गणपतीला दुर्वा घालायला विसरू नका आणि सकाळ संध्याकाळ गणपतीची आरती म्हणा. चंद्रोदय झाल्यानंतरच उपवास सोडायचा आहे. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, पुढे शेअर करा. धन्यवाद.